नमस्कार मित्रांनो, मी चैत्र अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फाईटबद्दल. मित्रांनो, MSc एका साईडला आहे, MBA एका साईडला आहे. या दोघांचं कंपॅरिझन जे आहे तर ते आपण करणार आहोत आणि तुम्हाला नेमकं कोणतं चूज करायचं आहे जे तुम्ही या व्हिडिओनंतर ॲक्च्युली ठरवू शकाल. तुम्हाला नेमकं कशाप्रकारे जायचं आहे आणि त्यामध्ये मदत तुम्हाला या व्हिडिओची होईल. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जर तुम्ही MBAला गेलात किंवा MScला गेलात तर तुमच्या जो अभ्यासक्रम असतो त्याचा नेमका कल कशाकडे असतो. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपल्या स्लाईडवर बघू शकत असाल. जर तुम्ही MScकडे गेलात तर असे विषय असतात टेक्निकल, जसं की आपले सॉईल सायन्स झाला, त्यानंतर हॉर्टिकल्चर झाला, ॲग्रोनॉमी झाला, त्याच्यानंतर आपला JPB जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग झाला. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या मध्ये तुम्ही MSc करू शकता अशा विषयामध्ये. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला MBAकडे बघायचं झालं तर MBAच्या बाबतीत मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, HR आहे, अजून वेगवेगळे विषय आहे. या सगळ्या विषयामध्ये तुम्ही फोकस जे आहे तर ते करू शकता किंवा याच्यामध्ये स्पेशलायझेशन जे आहे तर ते करू शकता. फोकसच्या बाबतीत झालं मित्रांनो. आता बघूया करिअर पुढचं कसं असतं MSc नंतर आणि MBA नंतर. MSc नंतर मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेजेसला ॲज अ प्रोफेसर टीचर जे आहे तर ते तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी नेट वगैरे क्वालिफाय ते सुद्धा तुम्ही पुढं करू शकता. PhD सुद्धा करू शकता. गव्हर्नमेंटच्या काही रिसर्चसाठी ज्या फॅसिलिटीज असतात त्या ठिकाणी जाऊ शकतात किंवा मित्रांनो तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा रिसर्चला जाऊ शकता. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला MSc नंतर ऑपॉर्च्युनिटीज असतात. फर्टिलायझर कंपन्या असतात, या ठिकाणी सुद्धा MSc नंतर तुम्हाला जागा मिळते. नंतर मित्रांनो ऑब्झर्वेशनसाठी प्रायव्हेटमध्ये असतं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही MSc नंतर जाऊ शकता. MBA नंतर मित्रांनो काय असतं की MBA नंतर तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कंपन्यामध्येच बघावं लागतात. तर तुम्हाला जसं जसं मार्केटिंगला जर गेला तर तुम्ही तिकडं सेल्स असतं. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोणी CSRला सुद्धा MBA करून जाऊ शकतं किंवा मित्रांनो तुम्ही फायनान्सला गेलात तर त्या ठिकाणी ऑफिसच्या काही कामं असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला MBAला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या हँडल कराव्या लागतात. ॲग्री बिझनेसला सुद्धा तुम्ही जाऊ शकता ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट करून. तर मित्रांनो असं झालं मित्रांनो या ठिकाणी MBAच्या गोष्टी ज्या तुम्ही पुढे एक्सप्लोअर करू शकता. MBA नंतर मित्रांनो तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन अजून पुढे शिकायचं असलं, तुम्ही ऑलरेडी MBAमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही PhD वगैरे सुद्धा करू शकता जर इच्छा झाली तर. मित्रांनो इकडं तुम्हाला MSc जर केलं तुम्ही तर नेमका कोणता स्किल सेट जो आहे तर तुमच्यामध्ये डेव्हलप होतो. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून रिसर्च असेल किंवा क्रॉपची इम्प्रूव्हमेंट असेल, सस्टेनेबिलिटी असेल आणि वेगवेगळ्या एक्सपर्टीज ज्या आहेत तर तुम्हाला डीप नॉलेज जे आहे तर ते एखाद्या विषयाचं येऊन जातं MSc नंतर. आणि जर ते MBA नंतर जर केलं तर तुमचा स्किल जो आहे तर तो वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय झालेला असतो. जसं की ॲग्री बिझनेस असेल किंवा टीम्सना लीड कसं करायचं आहे आणि स्ट्रॅटेजी कशा बनवायच्या आहे, डिसिजन कसे घ्यायचे आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या MBA नंतर होऊन जातात. मित्रांनो जॉबची स्टेबिलिटी जर तुम्हाला बघायला झालं तर एक गोष्ट असते की जर तुम्ही MSc केलं तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जास्त टाईम जॉबला राहता आणि याच्यामध्ये बघायला झालं तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत ऑपॉर्च्युनिटी जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स असेल तर त्या वाईज तुम्हाला मिळतं. MBA नंतर मित्रांनो तुम्हाला ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्ही खूप सगळ्या ठिकाणी जाऊ शकतात, कंपन्या स्विच करू शकतात जेणेकरून तुमची इन्क्रिमेंट होते आणि स्विच नंतरच जास्त पगार वाढतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये. ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. तर मित्रांनो पुढे MSc नंतर पगार किती असतो, MBA नंतर पगार किती असतो. जर मित्रांनो प्रायव्हेट कॉलेजला जर तुम्ही गेलं तर मास्टर लोकांच्या सॅलरी सुद्धा मी विचारलेले आहेत तर त्यांचं म्हणणं आलं की अगदी 16,000 पासून तर 28-30,000 पर्यंत प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तर ते देतात. काही कॉलेजेस जे आहे एक्सपिरियन्सवर वाढवा सुद्धा पेमेंट जे आहे तर ते त्यांना देतात. पण MBA नंतर मित्रांनो जर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून MBA केलं तर तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज जे आहे तर ते 7 ते 8 लाख मिळून जातं आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढं हे पेमेंट जे आहे तर ते वाढत जातं. पण जर तुम्ही कॉलेज जर चांगल्यामधून नसेल केलेलं तर अशा वेळेस तुम्हाला कमी पगारावर सुद्धा समाधान जे आहे तर ते मानावं लागतं. मित्रांनो अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला उद्योजकतेच्या बाबतीत जर बघायचं झालं तर दोन्हीकडेही चांगल्या प्रकारे स्कोप आहे. पण MBA जर केलं तुम्ही तर तुम्हाला बिझनेसची आयडिया जी आहे तर ती कसं करायची ही येऊन जाते आणि MSc जर केलं मित्रांनो तर तुम्ही बिझनेसच्या आतल्या ज्या टेक्निकॅलिटीज आहेत तर त्या सगळ्या तुम्ही अनुभवू शकता किंवा त्याच्या प्रकारचा तुम्हाला जास्त अनुभव येऊन जातो. मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तुम्हाला एकतर टेक्निकल नॉलेज बघायचं आहे किंवा तुम्हाला बिझनेसच्या संदर्भात बघायचं आहे की कशा प्रकारे तुम्ही डेव्हलप करू शकता. मित्रांनो याच्यामध्ये माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की आम्ही
कॉम्पिटेटिव्ह नंतर MSc जी आहे तर ती करतो, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह आम्हाला करायचीच आहे, फक्त नावाला MSc जी आहे प्लॅन बी म्हणून करून ठेवतो. तर माझं असं म्हणणं आहे की मी ॲग्रिकल्चरमधल्या काही विद्यार्थ्यांना विचारलं आहे की ज्यांनी या गोष्टी ज्या आहेत तर ते सध्या करत आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकतर कॉम्पिटेटिव्हकडे येणार असाल तर MScकडे बघूच नका, कारण तुम्ही तेवढ्या टायमामध्ये खूप चांगला अभ्यास करून जो आहे तर तो एखादी पोस्ट काढू शकता बँकिंगमध्ये किंवा AFO अशा ठिकाणी, कारण तेवढ्यामध्ये खूप अभ्यास होतो. आणि ज्यावेळेस MScचा थेसिस असतो त्यावेळेस तुम्हाला खूप रडगून द्यायची पाळी होऊन जाते. खूप जास्त फोकस जो आहे तर तो तुमचा MScच्या नॉलेजवर किंवा MScच्या अभ्यासक्रमात गुंततो आणि तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करण्यासाठी वाव मिळत नाही. आणि मित्रांनो MBAच्या बाबतीत सुद्धा तसं, जर कॉम्पिटेटिव्हला यायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही बघू नका, सरळ सरळ MBA जे आहे तर ते करून टाका आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या. MBA करताना अगोदर प्रिपेअर करा एक्झामचं, नंतर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन झालं की तिथून पुढे ऑपॉर्च्युनिटीज जे आहे तर ते एक्सप्लोर करा. तुमचा स्वतःचा काही बिझनेस वगैरे असेल तर नावाला MBA करायचं असेल तर खूप सगळे कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही MBA करू शकता. मित्रांनो, करिअर ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत जर मी आधी तुम्हाला सांगितलं, पण अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही शेतीशाळा.com व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी जाऊ शकता, बघू शकता कशा प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज अजून आहेत. करिअरमध्ये जर हेल्प पाहिजे असेल तर शेतीशाळाचे कोर्सेस लवकरच येत आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर आमच्या वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करा. तुम्हाला येणाऱ्या कोर्सेसमध्ये डिस्काउंट मिळेल आणि हे कोर्स तुम्हाला जॉबला जॉईन होण्यासाठी खूप जास्त मदत करतील, नॉलेज जे आहे तर ते प्रोव्हाइड करतील. मित्रांनो, आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सगळी आवडली असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. फक्त बघू नका, लाईक सुद्धा करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.